हाय सगळ्यांना. बघा पुन्हा एकदा मी चिकन बिर्याणी करत आहे. हे बघा मस्त असे पिसं धुतलेले आहे चिकनचे 4-5 पाण्याने. आणि साहित्य दाखवते. बघा काय काय घेतलं आहे. दही आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, मिरची आहे, कांदा आहे, आणि इथे आपला मसाला आहे, आणि इथे मीठ आहे. तर चला आता याच्यात मी सर्व काही टाकून देते काय काय लागते तर याच्यात पहिले टाकते मिरची आणि थोडी पेस्ट 2 चम्मच टाकून देते. याच्यात काय आहे नाही वाटते, हे बारीक नाही झाली, खोबरं आहे वाटते याच्यात. ठेवते तसंच. आणि थोडी कांदा बघा मस्तपैकी असं फ्राय केलेलं आहे कांद्याला. मस्त असं असं कुरकुरीत मस्त. तर बघा याच्यात मी सर्व मसाले पण टाकले. तिखट टाकले, मीठ, हळद, थोडा गरम मसाला, धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला. आता टाकते दही आणि वरून तेल. आता याला मस्तपैकी असं मिक्स करून घेते. त्याला याला मी मिक्स करून घेते मस्तपैकी. तर बघा आता मस्तपैकी मिक्स पण झालेला आहे. आणि आता आपण याला मॅरिनेट करायला ठेवू. आणि ते कांदे पण ठेवले वरून लेअर लावायला. तर चला आता हे मॅरिनेट करून घेते. आणि याला 1 ते 1.5 तास ठेवणार आहे. नंतर बनवू. तर बघू आपलं आता हे बघा मॅरिनेट झाला मस्त चिकन. आता याला मस्त आता गॅसवर ठेवते. तर बघा याला शिजवायला आता मी गॅसवर ठेवलेलं आहे. तर चला याला आता मस्तपैकी शिजू देते. आता बघा इथे भातासाठी अंधण पण ठेवलेलं आहे आणि तांदूळ पण मस्तपैकी भिजू ठेवलेले आहे. आता अंधण येतपर्यंत तांदळाला भिजू देते. आणि इथे बघा सायंकाळसाठी आपले झिंगे आहेत, याला तळायचे आहेत. धुवून घेतले मस्त 4-5 पाण्यानं. तर चला आपण तर बघा इथे मी खडा मसाला घेतलेला आहे. इथे आहे मिरी आहे, लवंग आहे आणि विलायची आहे. जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेच टाकलेलं आहे. आणि मीठ पण टाकलेलं आहे पाण्यात. आणि माझ्याकडे चक्री फूल नाही, मोठी विलायची नाही. असू द्या, नाही तर नाहीच, जे आहे त्याच्यामध्येच मी करून घेते आता. तर बघा आपल्या पाण्याला मस्त अशी खडखड उकळी आलेली आहे. आणि थोडं तेल पण टाकलं वरून. लक्ष, आपला भात शिजलेला आहे. जेवढं पाहिजे तेवढंच भात शिजवलेला आहे मस्तपैकी. तर चला आता दम देऊ. बघा मस्तपैकी लेअर पण लावून झालेली आहे. वरून कांदा आणि कोथिंबीर. तर याला आता मस्तपैकी असं दम देते. याला मस्तपैकी असं झाकून ठेवते. आणि गॅसवर 10 ते 15 मिनटं ठेवते याला. तर बघा कमी गॅसवरच ठेवलेलं आहे मस्तपैकी. याला आता मस्त आता 10 ते 15 मिनटं याला वाफवून घेते. तर बघा आपली बिर्याणी आता झालेली आहे. तर याला आता मी मस्तपैकी असे मिक्स करून घेणार आहे. वाव, कॅमेरा बघा किती धूळ झालेला आहे. चला मी याला मिक्स करून घेते. तर बघा मस्तपैकी मिक्स पण झालेली आहे. बघा किती छान मस्त असा सुगंध येत आहे. स्मेल तर इतका भारी येत आहे की विचारू नका. मस्त असं आरचीचं तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर चला आता याला झाकून ठेवते. हे बघा इथे बिर्याणी मस्तपैकी अशी झालेली आहे. हां, कसं झालं आहे? अरे व्हिडिओ चालू आहे तिथपर्यंत नाही. जे खरं आहे ते सांग. हो का? असं तुटून पडलेला आहे. ग्रेव्ही पण आहे. माझ्यामुळे स्वाद लागलेला आहे याला. कारण की अगदी मीच खायची, कोणालाच नाही आवडायची बिर्याणी वगैरे. हो का? माझा भाऊ त्याला खूप स्वाद लागतो. बरं झालं. तो माझ्या कॉपीकॅटच आहे.
आहे. जे मला खाऊशा वाटेल जे मला आवडेल ते त्याला आवडत नाही. चला आरचीची बिर्याणी पण आहे इथे. आरची पण खाणार आहे. आणि इथे आरची साहिल तर तुटूनच पडलेला आहे खायला. तर चला आता मी यांना खावत देते. नको नको नाही नाही तुला ग्रेव्ही नको. घे खा थोडंसं, हे बस, घे. पुन्हा एकदा आरची बिर्याणी खात आहे. आणि तेव्हाचं जेवण एवढा हेवी झाला ना की भयंकर तेव्हापासून बिर्याणीच खाते कंटिन्यू. बघा, आज घंटे खाल्ले तरी माझं संपलंच नाही. इतकं खाते मी. स्वयंपाक करायची इच्छा नाही होत आहे. तरी पण मी आता झिंगेची भाजी मांडली आहे आणि सायलाला आता कॉफी बनवली. चला म्हटलं कोणाची मी म्हटलं चला थोडंसं कॉफी पे हलकं तर वाटेल. एवढं हेवी यानं काही करूशं वाटत आहे. एकच जागी बसून वाटत आहे. तर या कॉफी प्यायला. कांदा पण ठेवलेला शिजायला. कांदा परतून घेते. भेसळ पण खूप येते. कॉफी केलं तर दूध तिथेच आहे. चला आपले कांदे मुरायचे आहेत. थोडं अद्रक संबाराच्या पेस्ट टाकून देते याच्यामध्ये. झालं का तुझं? हो का आरची? झालं होतं एवढं. बघा जेवण पण झालं ऐसी खबरें दिखाने की खोजी काय टीआरपी के चक्कर तुम लोग मेरे हाथों रेस्ट इन पीस हो जाते हो. केलेला आहे. पिक्चरचा आवाज एवढा आहे ना की माझा आवाज पण नाही पोहोचत त्यांच्यापर्यंत. मस्त केक कट केलं आहे. थोडीशी झलक दाखवली मी तुम्हाला 2-3 सेकंदाची फक्त, जास्त नाही. तर बघा इथे मस्तपैकी मूवी लावलेली आहे. कोणता पिक्चर आहे हा? पॉवर अनलिमिटेड 2. हमारी कंपनी का चला या केक खायला. नई बुलंदियों को छुई और ये कंपनी को ये साबित करना है कि उनका ये काम हमारे सिवा और कोई नहीं कर सकता। मिस्टर श्रीनिवास, 25 तारीख से पहले सारे बैंक के काम हो जाने चाहिए। जेवण झालं आता वाजले 10:30 वाजले. बघू शकता तुम्ही तिथे दाखवते तुम्हाला. समझता क्यों नहीं है? हाँ भाई क्या हुआ? कौन है ये? काय बघा इथे 10:30 झाले. ओह हेलो सत्या, हम उस दिन कॉलेज फैमिली है तो मस्त जेवण चालू आहे. मस्त बिर्याणी. कुछ लोगों के लिए उनकी फैमिली ही सब कुछ होती है और मेरे लिए चला आता मी कोण खाऊन घेते पहिले.